सर हे मिस्टर रायबान विधाते. Yeah, I know. Raiban Vidate, owner of Kohinoor Mills, Satara. Right? Please, बस. रायबान विधाते, तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन द्यायला फक्त 10 मिनिट आहेत. सो प्लीज प्रोसीड नाउ. तुमची वेळ सुरू होते. I am रायभान भाऊसाहेब विधाते. I come Satara, main Kohinoor turmeric mill. रायभान भाऊसाहेब विधाते, मेन टर्मरिक कोहिनूर टर्मरिक मिल. I farm take truck and produce हळद, टर्मरिक, मिस्टर विधाते, तुमचे 5 मिनिटे संपलेले आहेत आणि शेवटचे 5 मिनिटे उरलेली आहेत. सॉरी सर. नमस्कार, मी कृष्णा गोविंद फुले, रायबान विधातेंच्या कंपनीमध्ये काम करते मी. मला माहिती आहे मी खूप चुकीच्या पद्धतीने आत आले, पण आता फक्त माझ्याकडे 4च मिनिटं आहेत बघा. मी पटकन प्रेझेंटेशन देऊ का सर? प्लीज सर, प्लीज प्लीज. थँक्यू सर. Good evening everyone. I am Krishna Phule, employee in Kohinoor Mills. So today I will be giving presentation on organic turmeric which is produced in our Kohinoor Mills. So let us move on with organic. Organic हा वर्ड आपला सदा कदा कानावरती पडत राहतो की ऑर्गॅनिक फ्रूट्स, ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स. देन व्हाय नॉट ऑर्गॅनिक स्पाइसेस? आपण जसं म्हणतो व्हॉट वी आर इज व्हॉट वी ईट, दॅट इज व्हॉट टर्मरिक इज. हळद ही अशी गोष्ट आहे जी आपण सगळीकडे वापरू शकतो, जसं स्वयंपाकात, ब्युटी प्रोडक्ट्समध्ये, फर्स्ट एडमध्ये सुद्धा. तर आम्ही कोहिनूर मिल्स हे एन्श्योर करतो की तुमच्यापर्यंत 100% प्युअर आणि ऑर्गॅनिक हळद पोहोचावी.
हळद फक्त आमच्यासाठी प्रोडक्ट नाहीये बघा. हळद जेव्हा बाईच्या कपाळाला लावली जाते ना तेव्हा तिचा मान वाढतो. हीच हळद जेव्हा तिच्या त्वचेला लावली जाते तेव्हा तिचं सौंदर्य खुलतं. आणि ही हळद जेव्हा स्वयंपाकात वापरली जाते तेव्हा जेवणाची चव वाढते. आणि हीच हळद जखमेवर औषध म्हणून वापरली जाते. थँक्यू. सॉरी सर, 5 मिनिट म्हणता म्हणता तुमचा लई वेळ घेतला बघा. कदाचित आजची ही वेळ तुमची उद्याची वेळ बदलू शकते, कारण तुम्ही कोहिनूर टर्मरिक सोबत असोसिएट होणार आहात. थँक्यू सर. यू. हो प्लीज. हा घ्या तुमचा लॅपटॉप. येते मी. मिस कृष्णा, येस सर. सरांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं. ओके सर, आले. राहायला का तू कंपनीचा मालक आहेस की? त्यांनी तुला आत बोलवलं पाहिजे होतं. एवढी हुशार असेल असं वाटलं नव्हतं मला. मला तुम्ही दिलेलं हे प्रेझेंटेशन खूप आवडलंय अँड आय एम इम्प्रेस्ड. थँक्यू सर. हळदीविषयीचा तुमचा अभ्यास खूपच चांगला आहे. म्हणजे तुमचं हे प्रॉडक्ट जे आहे ते फक्त मार्केटमध्ये सेल करण्याची वस्तू नसून मला वाटतं तो तुमचा आत्मा आहे. आणि त्यामुळे तुमच्या बोलण्यात एक सच्चेपणा आहे जो इथल्या मातीशी जोडला गेलाय. थँक्यू सर. बाय द वे, तुम्ही काय करता मॅडम? मी कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय आणि आता CA चा कोर्स करते. ग्रेट. कीप इट अप. ऍक्च्युली तुमच्यासारख्या मुलींनी शिक्षण घ्यायला हवं, शिकायला हवं. थँक्यू सर. येऊ का मी? हो प्लीज. अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. प्लीज. मिस्टर रायबान, मी आमच्या टीमशी डिस्कस केलंय आणि तुम्हाला आमच्या कंपनीतून ऑफिशियल मेल येईल. होय. ओके. समोर बघून चालता येत नाही का? सॉरी. अहो ते अगं ते तुमच्या थँक्यूची गरज नाही आणि या फुलाची बी. कृष्णा, दिस वे सर. हेलो हेलो सर, आप बाइक यहाँ नहीं लगा सकते सर. बाइक की पार्किंग वहाँ पे है सर. यहाँ क्यों पार्क नहीं कर सकते? सर यहाँ पे 4 व्हीलर की पार्किंग है, बाइक की पार्किंग वहाँ पे है. अरे पर हम तुमको 4 व्हीलर चलती है, हमारे 2 व्हीलर नहीं चलती क्या? सर हमारे गेस्ट आने वाले हैं अभी, आप कृपया वहाँ पे पार्किंग करिए. ठीक है, उसको 4 चाके, हमको 2 चाके, कितना जगह लगता है उसको? सर, 5 मिनट रुको ना सर खाली. 4 व्हीलर की पार्किंग यहाँ पे अरे है. हमारे दोस्त अंदर है, वो आने दो, फिर पार्क सर करते आप ना. सुनिए, नहीं तो हमें सिक्योरिटी गार्ड को बुलाना अरे तेरा पड़ेगा. सांग के कळत नाही काय?
अरे सॉरी सर सॉरी, आम्ही चाललोय. अरे इकडे पार्किंगची सोय नाहीये, पड्डीशी गाडी काढ. मग ह्याच्यासाठी आता काय 4 व्हीलर घ्यायची का पार्क करायला? हम सीए होने दे, इधर गाड़ी लेके आएंगे और इधर ही पार्क करेंगे. चला. कृष्णा चल की तुला मी सोडतो घरी. नाही नको, मुंजा सोबत जाते. सुटायचं का मग? हा मग. देने वाला जब भी देता देता चप्पर फाड़ के, देने वाला जब भी देता देता चप्पर फाड़ के. बया 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 बया, आज माझा ऋतिक बी रायाच्या बरोबरीने मोठ्या मोठ्या माणसांच्या माग पुढे बसणार आहे. 5 स्टार हॉटेलात जाणार. बया आता त्याला बी एखादा सूटबूट घेऊन द्यायला पाहिजे. गुले तुलाच घेऊन द्यायला लागल. त्या माणसासनी काही कदर आहे बी तुझ्या या सोन्यासारख्या पोराची. पर तसं बी आज मीटिंग मध्ये त्या राया परास माझ्या ऋतिकची आणि अंतराचीच हवा झाली असणार आहे. देव बी एखाद्याला एवढं कसं काय देतो कोणास ठाऊक. कसं असते, जिथं चण आहे ती तिथं दात नाही ती, आणि जिथं दात आहे ती तिथं चणच नाही ती. अशी गत होऊन बसली त्या रायाची. असं कसं होईल बरं? समजा त्या रायालाच मिळणार, माझ्या पोराला काहीच नाही. असं नाही चालायचं. आणि आता मी तसं होऊन बी देणार नाही. मी बघतीच त्या रायालाच समज कसं काय मिळतंय. देवा आज माझ्या पिल्यांचं पहिलं पाऊल पडणार आहे. तवा काय बी करून त्याला तेवढं यश दे. कशी काय सुटी उचली कुणास ठाऊक. काय चुकलं माझं कुणास ठाऊक. आत्या आंत्रा अगं बया बया बया, ये 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 इकडे इकडे इकडे. बाय माझी ये ये ये. बस बस थांब, तुला मी काजू बदाम देते खायला. तू आत्ता इथं काय करतेस? नाही म्हणजे तू तर 4 वाजता रायाबरोबर मीटिंगला जाणार होतीस ना का? अगं तू रायाला मदत करायला जाणार होतीस ना का? मग काय झालं त्याचं? त्या अगं ते काय ते? अगं मी जाणारच होते, पण काय? पण मला कधी झोप लागली ते कळलंच नाही. अगं झोप उडाय पाहिजे का लागाय पाहिजे? आणि तू खुशाल झोपलीस मी. देवा 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 देवा, खुशाल म्हणते हा माझा डोळा लागला. काय करायचं ह्या पोरगीला? बरोबर आहे तुझं आत्या. गुली कधीच चुकत नाही. चुकतात तुम्ही आणि माझ्या समध्या पिल्यांची वाट लावून टाकता. तू बी तुझ्या पापासारखीच निघलीस. म्हणजे मी आत्ता पातूर येड्यावानी विचार करत होती का की आत्ता पातूर समधी मीटिंग तू ताब्यात घेतली आजची. पर कशाच काय? अगं एवढी चांगली संधी मिळाली होती तुला रायावर छाप पाडायची, ती बी घालवलीस. आणि आता तो राया तुझ्यावर चिडला असेल का नाही ती वेगळंच. काय करावं आत्या? त्याचे खूप मिस कॉल आले होते. बरोबरच आहे त्याचं. भरोशाच्या म्हशीला टोनगा झाला ना. अगं त्याने एवढ्या विश्वासाने बोलिवलं तुला आणि तू गेलीच नाहीस, झोपून राहिलीस. काय करल तो? आत्या चुकलं माझं, माफ कर ना. अगं माझं सोड, राया तुला कधीच माफ करत नसतोय. त्याला अशी शब्द न पाळणारी माणसं अजिबात आवडत नाही ती. मी लहानपणापासून बघते त्याला. आत्या आता तूच काहीतरी कर ना ग. चुकलं माझं, मी पुन्हा नाही चुकणार. मी चुकले ना तर तू माझे कान पकड. आत्या प्लीज ग काहीतरी कर ना. चुका तुम्ही करायच्या आणि निस्तरायला माझ्या जवळ यायचं है का नाही? काय करायचं, काय सांगायचं त्या रायाला? इकडे
तू रायाकडे मीटिंगला चालली होतीस. मीटिंगला जाता जाता रायाचा तुला फोन आला. फोन उचलायच्या नादात गाडीवरचा बॅलन्स गेला आणि गाडी जाऊन झाडाला धडकली. आणि तेवढ्यात तिथं पोलीस आलं. पोलिसांनी गाडी बी ताब्यात घेतली आणि फोन बी ताब्यात घेतला. त्याच्यामुळं तुला कोणाला कॉन्टॅक्ट करता आला नाही असं त्या रायाला सांग. हा ठीक आहे. आत्या कसलं फास्ट डोकं चालतं का तुझं? कसली ग्रेटेस्ट तू आत्या. सर बाजूला. आणि तुझं डोसकं फास्ट चालतं माझ्या पिल्यांची वाट लावायला. अंतरा जरा नीट विचार कर. अशीच जर बापाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत राहिलीस का नाही तर बापावानीच दळबद्री राहशील. बापावानीच आयुष्यभर उदाऱ्या उसानवाऱ्या करत आयुष्य काढायचं. काही तर येऊन राणीसारखं राहायचं. कृष्णा, मला बोलायचं आहे तुझ्या बरोबर. का? काम आहे जरा. मला बी लई काम आहेत. तुझ्या कामाचं मी बघून घेतो. तू चल. बोला सर, काय बोलायचंय? कृष्णा अगं, हे बघा सर, तुम्हाला जर भांडायचं असेल ना तर मला भांडायची बिलकुल बी इच्छा नाही. तुमचं कसं आहे माहितीये का, तुमचं काम असलं की तुम्ही गोड गोड बोलून काम करून घेता. या तुमच्या असल्या स्वभावामुळे ना तुमच्या जवळची माणसं तुमच्यापासून लांब जाणार आहेत. होय, तीच दुरावलेली नाती जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय मी. मान्य आहे मला माझा अभ्यासात डोकं नाही चाललं. मान्य आहे की मी शिक्षण पूर्ण नाही केलं. लय प्रयत्न केला, जमलंच नाही. भाऊसाहेबांची लई इच्छा होती की मी शिकावं, मोठं व्हावं. कसं तरी कटाकटी 12वी पर्यंत आलो, त्यात बी नापास. भाऊसाहेबांना परिस्थितीमुळे शिकता नाही आलं म्हणून ते शिकले नाही. आणि मी, माझ्याकडे सगळं होतं तरी बी मी शिकलो नाही. ह्याच गोष्टीचा राग त्यांनी मनात धरला. आता तो राग प्रेमात, अभिमानात बदलावा म्हणून जिद्दीनं उठून एकाचं 5 कारखाने केलं मी. मला कधीच वाटत नव्हतं की त्यांनी शाबासकीची थाप माझ्या पाठीवर मारावी. मला फक्त वाटतं की त्यांनी एकदा प्रेमानं जवळ घ्यावं, कौतुकानं जवळ घ्यावं. आज मला कळले शिक्षण किती महत्वाचं आहे ते. आज मला कळतंय की भाऊसाहेब म्हणत होते ते खरंच होतं. माणूस किती बी कर्तबगार असला ना तर शिक्षणामुळे अडतच. आणि बहुतेक त्याच्यामुळेच मी मागं पडलो आणि त्याच्यामुळेच मी मागं पडणार आहे. असो, तू एवढं सगळं माझं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आणि तू वेळेवर येऊन भाऊसाहेबांची कोहिनूरची इज्जत वाचवलीस
त्याबद्दल तुझे लय लय आभार.